नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज विषय असा आहे की मी जी गाडी चालवतो आयशर 1110 मॉडेल आहे. तर तिचा ना एअर कॉम्प्रेसरचा बेल्ट आहे ना, तो 8 महिने 9 महिने झाले की तिचा बेल्टच उडतो. काय प्रॉब्लेम आहे तो समजत नाही. तर आज परत तोच प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आपण जाऊया मेकॅनिकलकडे. म्हणजे पहिले 3 दिवसापूर्वी गाडी रस्त्यात ब्रेकडाऊन झाली होती पेणला. तर तिथे जे मेकॅनिकलने काम केलं ना, मला वाटतं त्याने बरोबर नाही केला काम. तर आता आपण आज आपला जो फॅमिली डॉक्टर बोलतात ना, तसा आपला मेकॅनिकल आहे, मित्र आहे आपला. तर त्याच्याकडे आपण गाडी घेऊन जाऊया, बघूया नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे ते. तर काय झालं माहिती आहे का मित्रांनो, आपली गाडी रस्त्यात ब्रेकडाऊन झाली होती. त्यावेळेस तो एअर कॉम्प्रेसरचा बेल्ट आपला तुटला होता, तर तो नवीन टाकला. पण त्यावेळेस आहे ना, एक दाखवतो आता. हा बघा, हा जो बोल्ट आहे ना, हा पूर्ण मेकॅनिकलनी टाईट केला नव्हता. तो आता स्लिप झाला. तर स्लिप झाल्यामुळे त्यांनी पहिले ही पुल्ली आहे रे, ही घालवली त्या बोल्टमुळे. त्याच्यामुळे आता आता ही दुसरी आहे ना, ही सुद्धा गेली त्याच्या बाजूची. आला लय प्रॉब्लेम झाला. आता आपण चाललो आहोत वडखळला. ते स्पेअर पार्ट्स घेऊन येतो. പുള്ളീൻ്റെ മാറ്റമുണ്ടാകാം. सर पुली एक 4P के पुली लिखो, एक 007 लिखो, एक कपडा बंडल एक कपड़ा उल्टा छोटा गाड़ी नंबर बोलो. MH04 GC 6471 64 71.